भाई साहब परदेशानंतर यो फोन आता भारतामध्ये सुद्धा बघायला भेटते. म्हणजे 80,000च्या फ्लॅगशिप फोनची एक्झॅक्ट डिझाईन आणि क्वालिटी एका 25,000च्या फोन मध्ये बघायला भेटते. आणि याचं पोर्ट्रेट शॉट म्हणजे असलं कॅप्चर करताय का नाही की बाबा 25,000 मध्ये एखादा डीएसएलआर जो विकत घेतलाय. एकदा ही फोटोज बघा. 50 मेगापिक्सलचा सोनी IMX882 सेन्सर बरोबर अल्ट्रा वाईड आणि 4K क्वालिटी मध्ये स्टेबल व्हिडिओज पण रेकॉर्ड करू शकतोय. AI फीचर हे नादच नाही. बॅकग्राऊंड मधून क्राऊड असा रिमूव्ह करतोय का नाही जसं शाकला का बुमबुमची कोणीतरी पेन्सिलच घुमावली. 12GB रॅम बरोबर 24GB पर्यंत एक्सपॅन्ड पण करू शकतात. 4500 नीटची पीक ब्राईटनेस पहिल्यांदा या बजेट सेगमेंट मध्ये कोणतरी प्रोव्हाइड करते. आणि एवढं सगळं झाल्यानंतर पण या बजेट मध्ये जो प्रोसेसर दिलाय ना बाबा सल्यूट आहे त्याला. 8 लाखाहून सुद्धा जास्त स्कोर काढणारा लेटेस्ट 3rd जनरेशन स्नॅपड्रॅगन 7 Gen 3 सारखा पॉवरफुल प्रोसेसर आणि त्याच्याबरोबर मॉन्स्टर मोड सारखे फीचर म्हणजे गेमिंग करताना एकदम पॉवर प्रोड्यूस करतोय. कॉलेज पोरांसाठी तर बाबा यो वरदानपेक्षा कमी नाही. म्हणजे मल्टीटास्किंग बरोबर तुम्ही ऑनलाईन क्लास सुद्धा अटेंड करू शकताय. आणि जाडजूड तर बाबा आजकाल बटाटे सुद्धा बघायला भेटतात. पण यो फोन 5500 mAh सारखी मोठी बॅटरी असून सुद्धा 7.49 mm 3D स्लिमेस्ट एमोलेड कर्व डिस्प्ले सुद्धा प्रोव्हाइड करतोय. जो या बजेट मध्ये दुसरं कोण प्रोव्हाइड नाही करू शकत बरं का. यो आहे iQOO Z9s Pro आणि याचा छोटा भाऊ म्हणजे iQOO Z9s तो पण 20,000च्या आतमध्ये एकदम धमाका फोडणार आहे. दोन्ही फोन तुम्हाला 21 ऑगस्टला बघायला भेटेल. पण आता जर तुम्ही अमेझॉन वरती जाऊन याला सर्च कराल ना 50,000 पर्यंत कॅशबॅक वाउचर जिंकण्याची संधी सुद्धा भेटून